कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्यासारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. हात हाती असू जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. तुम्ही होईल तितकं त्या दारापासून लांब राहा. पण सांगितलं ना. तुम्ही अगदी 7च पावलं चाललात की हो. 8वं छापलंच गेलं नाही. आऊसाहेबांच्या खोलीत काय काम होतं हिचं? अहो, आऊसाहेबांना कदाचित एखाद्या इंग्लिश गोष्टीचा अर्थ सांगायला गेली असेल ती. तर इंग्लिश खूप भारी आहे. काय काही नाही, फार मोठी स्टोरी आहे, नंतर सांगेन. किती वेळ होती ती आऊसाहेबांच्या खोलीत? असेल एक 5-10 मिनिटं असेल. पण यात एवढं विचार करण्यासारखं काय? अण्णासाहेब गेल्यापासून आऊसाहेबांनी आपल्यापैकी कोणालाही कामाशिवाय त्यांच्या खोलीत येऊ दिलं नाहीये. असं असताना ही मुलगी त्यांच्या खोलीत जाते. इतका वेळ त्या दोघींमध्ये काहीतरी बोलणंही होतं. कुठेतरी पाणी मुरतं एवढं नक्की. तुम्ही एवढा का विचार करताय? नाही म्हणजे तशी रेवा खूप चांगली मुलगी आहे. चंद्रसेनला काय अर्थ समजावलाय कवितेचा तिने, हो की नाही? हो मामासाहेब, जरा समजावा तुमच्या बायकोला. आज त्या कामवालीची नात हिला चांगली वाटते, पण उद्या हिची हीच चूक आपल्याला खूप महागात पडेल. आता या प्रोजेक्टचा लेआउट मस्त शेपअप व्हायला लागलाय. एकदा का सगळ्यांना आवडला की झालं. रेवा, काय ग, कसला विचार करतेस? तुझ्याच प्रोजेक्टचा विचार करते. कसं होतंय? मस्त. अगं, एवढं लांबून काय नुसते विचारतेस? इथे येऊन बघ ना, तुला पण कळतोच ना. मला कळतं रे, पण कोणीतरी म्हणालं होतं ना मला एकट्यालाच काम जमतं म्हणून. तू मला दे ना ते करायला, मी मदत करते तुला. एक मिनिट रेवा, तू नको करूस मदत. काय, मला सगळं माझं मला एकट्याने स्वतः करायची सवय ना, एका डोक्याने. 2 डोकी लागली की काम बिघडतं, म्हणून म्हटलं आपण लांबच राहावं. अजून तुला सगळं आठवतंय? म्हणजे काय, तुला माहिती आहे ना, मला तेव्हा खूप राग आला होता तुझा. पण काय करणार, माझे हात दगडाखाली बांधले गेले होते ना, म्हणून तेव्हा तुझा आगाऊपणा सहन केला मी. अच्छा. पण खरंच आता खरंच गरज वाटत नाही तुझ्या कामात लक्ष घालायची. आणि खरं सांगू, तुझा असा आनंदी चेहरा बघितल्यावर मला खात्री वाटते तू नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवशील. तेव्हा पण हे सगळं फक्त तुझ्यामुळे.
तुला माहितीये इथे इथे असं थांबून इथे काम करायचं मी कधी स्वप्नच बघितलं नव्हतं. तुला आठवतंय मी तुझ्या बरोबर मुंबईला पळून निघालो होतो तुझ्याच गाडीतून. त्यानंतर तुझ्या बरोबर परत या वाड्यात पाऊल टाकलं ना ते कायमच. हा सगळा आनंद उपभोगतोय तो फक्त तुझ्यामुळे रेवा. असं काहीही नाहीये अनय. रेवा अगं कधीतरी तुझी स्तुती करू दे ना. स्तुती कमी आणि काम जास्त. आणि उद्या सगळ्यांनी तुझी स्तुती करताना ऐकायचंय मला. सो आता फक्त काम. येस मॅम. वहिनी काय रे बाळा? हे पण हा होमवर्क या ओळीचा अर्थ मला कळतच नाहीये. बघू. हे अनय दादा तू काय ठेवतोयस? होमवर्क जसं की आम्हाला स्कूलमध्ये देतात. होमवर्क? हे हो रे चंद्रसेन, हा पण माझा होमवर्कच आहे. माझा होमवर्क जो मला सगळ्यात चांगला करायचा आणि फर्स्ट यायचंय फर्स्ट. तू काही नाही मीच फर्स्ट येणार. अच्छा बघूया कोण येतोय फर्स्ट ते. मीच येतो की नाही ते बघ. फर्स्ट नाही. वहिनी तू मला मदत करशील ना फर्स्ट यायला? हो नक्की करीन. पण तू त्याला नको मदत करूस. नाही करा प्रॉमिस. येस आता मीच फर्स्ट येणार बघ. चल आता अभ्यास करूया. ये बस इकडे. शाबास. आता मला सांग काय अडतंय? तुला फर्स्ट यायचंय ना मग तू तुझा होमवर्क कर ना. काय गडबड चालली अगदी? या नवीन प्रोजेक्ट आहे शिवाय खूप कामं पेंडिंग आहेत. पण ह्या सगळ्या कामांमध्ये आपलं काम विसरू नका म्हणजे झालं. म्हणजे अनय सांभाळतोय ना हे प्रोजेक्ट आणि तो जर त्यात यशस्वी झाला तर आऊसाहेबांचा त्याच्यावरचा राग अगदी पटकन निघून जाईल. मग त्याच्या बायकोलाही आऊसाहेबांच्या मर्जीतली व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? हो पण यात नेमकं मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? आपण जर यशस्वी व्हायचं असेल तर अनय यशस्वी होऊन चालणार नाही एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. आणि इथून एक बाय प्रॉडक्ट साठी आउटलेट वे असेल तो ट्रीटमेंट सेलला जाईल आणि ह्या ठिकाणी एक पॉवर युनिट असेल जे अख्ख्या प्लांटला पॉवर सप्लाय करेल. सो दिस इज द लेआउट. काय वाटतंय? चांगलंच आहे की हो. फक्त पॉवर युनिटची जागा वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला करून घ्या म्हणते मी. ठीक आहे. आणि हे सगळं बजेटमध्ये बसवा. नाही म्हणजे आधीच आपल्यावर लोड जास्ती आहे. बजेट वाढायला नको एवढंच. काकासाहेब त्याची काळजी करू नका. बाकी सगळा प्लॅन तर उत्तम आहे. तुम्हाला काय म्हणायचं या प्लॅन बद्दल? एनी सजेशन्स?
किती बेसिक आणि गावंढळ लेआउट आहे. संपूर्ण जग फिरलीये आणि या अनुभवानंतर जर मी इथे पैसा गुंतवत असेल तर त्या बदल्यात मला बेस्टच हवंय. हे तुम्ही केलंय. मला वाटलं होतं या विषयात तुम्ही एक्सपर्ट आहात, एफिशियंट आहात. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन आमच्या समोर याल. पण मला असं वाटतंय की ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर देऊन मी चूक केली. कसं आहे ना अनय बेटा, मला कळतंय रे तू या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतोयस. सॉरी माझं काही चुकलं असेल तर, पण आपल्या सगळ्यांचा पैसा गुंतलाय रे यात, त्यामुळे एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. सॉरी, म्हणजे माझं काही चुकत असेल तर प्लीज सांगा हा मला. नाही नाही, बरोबरच आहे तुमचं म्हणणं. आम्ही ऑलरेडी इतक्या लॉसमध्ये होतो, त्यात तुम्ही आम्हाला इतकी मदत केली आणि ह्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्ही पैसे गुंतवताय. सो इट्स ओके. अनय बाळा, उद्या सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत आम्हाला तुमच्याकडून नवीन लेआउट बनवून हवंय. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज असलेलं, इंटरनॅशनल स्टँडर्डचं, समथिंग ब्रिलियंट. आणि माझी खात्री आहे तुम्ही ते नक्की कराल, हो ना? हा, पण जर हे काम तुमच्याकडून होऊ शकलं नाही तर मात्र आम्हाला नाईलाजाने दुसऱ्या कुठल्या तरी रिस्पॉन्सिबल आणि एफिशियंट व्यक्तीला हे काम द्यावं लागेल. ओके? उद्यापर्यंत वाट पाहू. कौशल्या, फायनान्स संबंधीची मीटिंग करूया. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत अव्वल असणारा अनय आज हरला. पहिल्यांदाच झालं हे सगळं. कसं असतं ना अलकवंश, चुकीच्या माणसाची पावलं आयुष्यात पडली ना की मग पुढचा सगळा प्रवास चुकीच्या मार्गानेच होतो. बायका नेहमीच आपल्या नवऱ्याचं नशीब ठरवतात, म्हणून तर घरात येणाऱ्या सुनेला गृहलक्ष्मी म्हणतात ना. कुणाच्या येण्याने कुणाच्या नशिबाने पाठ फिरवलीये ह्याचा विचार ज्याचा त्यांनी करावा, नाही का वहिनी? चला जाऊया. अरे असा का बसलायस? काय झालंय? म्हणजे आता मगाशी जे काही घडलं ते काही फार मोठं घडलं नाही असं वाटतंय का तुला? कमाल आहे तुझी. माझ्या कष्टावर पाणी पडलं आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये ना? नाही.
कारण ज्या गोष्टीची आपण डिग्री घेतलीये त्या कामात असे अनुभव येणार हे शिकवलं होतं आपल्याला. तू विसरलायस का? हे बघ, मी असं काहीही विसरलो वगैरे नाही. ओके, पण असा घरच्यांनी केलेला अपमान जिव्हारी लागतो. किती मेहनत घेतली होती मी या प्रोजेक्टवर. मग परत घे. अनय, दुसरं कुठलंही काम जर रिजेक्ट झालं असतं तर तू परत मेहनत घेतली नसतीस का? तेव्हा हे बघ, तू आत्ता ना माझी उलट तपासणी घेऊ नकोस. मला माहिती आहे सगळं काय चाललंय ते. सगळं मुद्दाम केलं गेलंय. या सगळ्या लोकांना हे सिद्ध करायचं होतं की मी कुठची जबाबदारी घ्यायच्या लायकीचाच नाहीये. एस्पेशली आऊसाहेबांसमोर सगळ्यांना हे सिद्ध करायचं होतं की मी या वाड्याच्या राजगादीवर बसण्याच्या लायकीचाच नाहीये. कोणाला हवंय राजपद? मला नव्हता कधी इंटरेस्ट त्याच्यात. आणि जर असं असतं ना तर मी मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्नही केला नसता. तरी जाणार आहे मी मुंबईला. पळून नाही, रितसर सगळ्यांना सांगून जाणार आहे. अच्छा, म्हणजे सगळ्या गोष्टी ठरवून मोकळा झालायस तू? हो. मग मुंबईला जाऊन तिथे तुझा कोणीच अपमान करणार नाही याची खात्री आहे तुला? आणि दुसऱ्यांकडून अपमान सहन करून घेण्यापेक्षा स्वतःच्या घरच्यांकडून अपमान सहन करून घेणं चांगलं नाही का? आणि मुंबईचं म्हणशील तर तिथे आपल्यासारखे कैक आर्किटेक्ट्स आहेत. मागच्या वेळेला तुला नशिबाने साथ दिली म्हणून या वेळेलाही देईल असं नसतं. नाही, हे बघ, जर मी तुझ्या जागी असते ना तर हट्टाला पेटून जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवलं असतं. त्यांना दाखवून दिलं असतं एवढ्या तेवढ्या गोष्टींनी मी हार मानणार नाही. तू जर हे प्रोजेक्ट खूप चांगल्या रीतीने करून दाखवलंस ना तर पंचक्रोशीत तुझं नाव होईल प्रोजेक्ट हेड म्हणून. मला खूप अभिमान वाटेल तुझा. आता काय करायचंय हे तूच ठरवायचंस. तेव्हा यू आर राईट. बरोबर आहे तुझं. मला आधी कसं नाही सुचलं हे? कसं सुचेल? राजघराण्यातला आहेस ना तू. आयुष्यात अडचणीही असतात हे माहितीच नाहीये तुम्हाला. तुम्हाला फक्त एवढंच माहितीये, प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे. खरंय तुझं. मी याच लोकांसारखं वागलो ना ग. तेव्हा किती दूरचा विचार करतेस ग तू. माझे डोळेच उघडलेस. तू माझ्या आयुष्यात नसतेस तर मी काय केलं असतं? काय होणार होतं? आयदर मुंबईत कुठली तरी नोकरी शोधत असतास किंवा या राजघराण्याच्या राजगादीवर अधिकार गाजवत असतास. तेव्हा तुझ्या या बोलण्यानेच मला एनकरेजमेंट मिळते. किती पटकन समोरच्या व्यक्तीचं टेन्शन तू घालवून टाकतेस ग. म्हणूनच मला तू खूप खूप आवडतेस. अनय, या क्षणी आपल्याला प्रोजेक्ट कम्प्लीट करायचंय, ते सुद्धा वेळेत. कामाला लागूया? येस. आल्यापासून मी पैंजण तर घालत नाही. मी प्रत्येक पाऊल टाकते तसा पैंजणांचा आवाज का ऐकू येतोय? एवढं भयायला काय झालं? ना काय भूतावानी दिसतो का काय? हे लाईट
वाड्यात लाईटीचा काहीतरी घोळ झालाय, तोच बघायला चाललोय मी. तुम्ही कुठे चाललाय? मी अनयसाठी कॉफी करायला चालले. जपून जा.